हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम हरे जय जय राम कृष्ण सुंदरत ध्यान उभे विटेवरे करकटावरे ठेवनिया करकटावरे ठेवनिया सुंदर ध्यान उभे विठवरी करकटावरे ठेवनिया तुलसी हार गळा दास पितांबर अबडे निरंतर हेत ध्यान अबडे निरंतर हेत ध्यान तुलसी हार गळा कास पितांबर अबडे निरंतर हेचे अबडे निरंतर हेचे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजे कंठी कौस्तुभ मनी विराजे तुळसी हार गळा दास पितांबर कास पितांबर तुळसी हार गळा दास पितांबर अबडे निरंतर हेत ध्यान अबडे निरंतर हेत तुळसी ध्यान हार गळा कास पितांबर अबडे निरंतर हेचे ध्यान अबडे निरंतर हेचे ध्यान तुका मने माझे हेते सर्व सुख तुका मने माझे हेते सर्व सुख कमल माझे सर्व सुख कमल माझे सर्व सुख तुका मने माझे हेते सर्व सुख तुका मने माझे हेते सर्व सुख कमल माझे सर्व सुख कमल माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा दास पितांबर हार गळा दास पितांबर श्रीमुख आवडीने
पीतांबर तुळसी हार गळा गाजविला अवरे निरंतर हे ठिकाणा अवरे निरंतर हे ठिकाण हार गळा आज पिता हार गळा आज पिता तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाजविला हरि जय जय विठोबार रघुमार कुमार कुमार जय जय विठोबार रघुमार कुमार जय जय विठोबार रघुमार कुमार विठोबार रघुमार विठोबार रघुमार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हेलो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सदनी झाले हो सदनी इति
बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा सर्व सुखाचे आधार सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा बाबर घुमा देवी वर बाबर घुमा देवी वर तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम ची करावा विचार क्षराहती करवा क्षणाची करावा विचार क्षराहती करवा करवया पार भव सिंधू करवया पार भव सिंधू करवया पार भव सिंधू सुवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे आवडे करावे तातडी परमार्थी करावे तातडी परमार्थी करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान लोकच्या व्यवहारे तुकामये यह लौकिका व्यवहार लोकीच्या व्यवहारे तुकामये यह लौकिका व्यवहार डोळे डोळे भरोसे नका डोळे भरे भरून राहू नका डोळे भरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान खातो काळ सावधान
हॅलो 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 क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षण करावा विचार क्षण करावा क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षण करावा सब धन सब धन
काले सावधान सावधान नाशिवंत नाशिवंत ताली वाजवा ताली वाजवा विठ्ठल हरे विठ्ठल क्षणोक्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातु काळ सावधान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातु मणीन्द्रये समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन हो दुष्करे चरण सुरपतिया दुष्करे चरण संपतिया दुष्करे चरण
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह दाधनो तुमचा अनुग्रह दाधनो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू या जगाचं कल्याण व्हावं या विश्वाचं कल्याण व्हावं याच्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी 5वा वेदनाम गाथा निर्माण केला आणि या गाथाच्या प्रकरणातील त्या ठिकाणी महाराज अनेक प्रकारचे अभंग सांगितलेत परंतु जीवन जगत असताना जगावं कसं हे सगळ्यात महत्वाचं सांगणारा हा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला विठाला विठाला विठ्ठल 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 प्रस्तुत अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणा हाची प्रत्येक क्षणाला काय करायचा क्षणोक्षणा हाची करावा विचार प्रत्येक क्षणाला आपण विचार करून जगलं पाहिजे याचं कारण असं आहे तरावया पार भव सिंधू आपल्याला असणारा हा भवसिंधू भवसागर म्हणजे संसार रूपी असणारा भवसागर तो आपल्याला तरुण जायचंय याच्याकरता आपल्याला जर तरुण जायचं असेल तर आपण थोडं सावध राहिलं पाहिजे प्रत्येक क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे म्हणून महाराज सांगतात का क्षणाला विचार करायचा याचं कारण असं आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येक क्षणाला आपण सावध राहिले पाहिजे हा जो काळ आहे ना हा आपल्याला एक ना एक दिवस त्या ठिकाणी घेऊन जाणारे आपला देहाचा जर विचार केला तर हा देह नाशिवंत आहे दादा नाचका आहे कुचका आहे एक ना एक दिवस त्या ठिकाणी तो जाणार आहे म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे बरं बाबा कळालं आम्हाला जीवनामध्ये विचार करून जगायचं का आमचा देह एक ना एक दिवस त्या ठिकाणी आपल्याला सोडून जाणार आहे मग आम्ही काय करावं तर महाराज सांगतात संतांची संगत करावी संतांची समागम करावी आणि त्याने काय होईल परमार्थ साधावा संत समागमे करावी आवडी परमार्थी तातडी त्या ठिकाणी परमार्थाची तातडी करायला सांगितली तातडी या शब्दाचा अर्थ आहे लवकर काय करायचं लवकर करायची तातडी म्हणजे घाई करायची उशीर करायचा नाही बरं कोणाच्या समागमामध्ये संत समागमे महाराज संतांच्या समागमामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला परमार्थ साधता येईल परमार्थ घडेल पण महाराजांनी सांगितले तुका म्हणे इह म्हणजे या मृत्यूलोक इहलोकीच्या व्यवहार या लोकामध्ये राहणाऱ्यांचा व्यवहार जर पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू महाराजांनी सांगितलं आपल्याला वाचायचं असन तर प्रत्येक क्षणाक्षणाला विचार करावा हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला विठाला अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा या ठिकाणं गेली 1 वर्ष झालंय कैलासवासी नानाभाऊ तबाजी कोतकर या बाबांना जाऊन 1 वर्ष झाले आणि त्यांच्या आठवणीचा उजाळा देण्याकरता हा असणारा कोतकर परिवार आणि या कोतकर परिवाराने त्या ठिकाणं सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यांच्या पाठीमागे जर पाहायला गेलं तर त्यांची असणारी पत्नी कमल नानाभाऊ कोतकर असतील त्यांचे असणारे बंधू जे आहेत ना ते ज्ञानदेव असतील पोपट असतील साहेबराव भास्कर त्यांच्या ज्या बहिणी आहेत सिंधुबाई असेल
त्या ठिकाणं आमच्या गावातील असणारी मंदा आमच्या इकडे ओळखत नाही, पण असणाऱ्या कमलाई म्हणून त्या ठिकाणी आमची तर गावात कोणाला जर विचारलं ना कमल आहे लगेच सांगतात, पण मंदा लक्षात येत नाही. म्हणून त्याही त्यांच्या असणाऱ्या बहिणी आहेत, त्यांच्या असणारे मुलं आहेत. खऱ्या अर्थानं शिवाजी नानाभाऊ कोतपर असतील आणि आमच्या गावामधील असणारे छाया अरविंद कानगुडे त्यांची असणारी मुलगी, त्यांचे असणारे त्या ठिकाणी नातू आहे, प्रतीक असतील, निकिता असतील, अलका त्या ठिकाणं महाराज, अक्षय आहे, ऋतुजा, अंकिता आणि सुनबाई असणारी कांचन, असा असणार हा मोठा परिवार. आणि या परिवारातून बाबांना 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणं जावं लागतंय. याचं कारण असं आहे की जो जन्माला आला त्याला जावंच लागतंय. खऱ्या अर्थानं आज आपलं भाग्य असं आहे, हा जो कार्यक्रम आहे ना आपल्या बाबांच्या नातवंडांनी जर पाहायचं म्हटलं तरी सुद्धा पाहता येणार. कारण की त्याचं कारण असं आहे, आपल्याबरोबर असणारे यूट्यूब चॅनलचे PN यूट्यूब चॅनल अतुल दादा त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. कारण की जीवनामध्ये जीवन जगत असताना असं काहीतरी करावं जेणेकरून त्या ठिकाणं आयुष्यभर आपल्या आठवणीत राहिलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सुंदर अशी असणारी साऊंड सिस्टीम आमची मचाले पाटील, अत्यंत सुंदर बरं का, एकदम छान अशी असणारी साऊंड सिस्टीम असणारे टाळकरी. आता टाळकऱ्यांचं बहुतेक सर्वांचं नाव माझ्या लक्षामध्ये, फक्त आमच्या गावातले 2 जण असणारे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, ज्यांच्यापासून परमार्थाला सुरुवात केली असे असणारे आबा आणि आमचेच असणारे परमार्थस्नेही मित्र किरण. बाकी सर्वांचे जर नाव घ्यायचं असलं ना मला सगळ्यांचे नाव क्रमशीर पाठ आहेत, म्हणून क्षमस्व, कोणाचंही त्या ठिकाणी नामोल्लेख मेजर साहेब करत नाही. म्हणून त्या ठिकाणं महाराज आणि सगळ्यात महत्त्वाचं विनेकरी बाबा तुळशीवाले, आणि ज्यांनी आपल्या कानाला त्या ठिकाणी मुग्ध करून सोडलंय असे असणारे 2 गायक आणि 1 वादक मृदुंगाचार्य. माने महाराजांनी सांगितलं कोण आहे, कुठून आलेत. महाराज जगाच्या पाठीवर ते यांचं जर नाव टाकलं ना यूट्यूबला, नाव टाकल्याबरोबर त्या ठिकाणं मृदुंगाचं महामेरू म्हटल्याच्या नंतर ज्यांच्या हातामध्ये जादू आहे ते असणारे विठ्ठल महाराज कावळे आळंदीकर, त्यांचं सर्वांनी जोरदार टाळी वाजून स्वागत करा. महाराज काय मृदुंग आहे. आमचे बंडोपंत महाराजांनी थोडा विरंगुळा केलता, पण बाबांचं नाव ऐकलं की म्हटलं नाही मला यायचंय, का समाधान प्राप्त होतं. महाराज हे असणारे गायन सम्राट. आपली सप्ताह चालू आहे आणि सप्त्यामध्ये त्या ठिकाणं गायनाकरता उपस्थित आहे संगीत विशारद बंडोपंत महाराज खामकर. आळंदी असेल, पुणे असेल, यांच्याकडे बहुसंख्य महाराज विद्यार्थी तयार होत आहेत. तसेच त्याप्रमाणे गायनाचार्य श्रीराम महाराज चव्हाण हे त्या ठिकाणी संगीत विशारद आहेत. त्यांचंही दोघांचं मनपूर्वक टाळी वाजून स्वागत करा. पलीकडचे असणारे गायनाचार्य भोसले महाराज असतील आणि तिकडं त्यांना साथ देणारे आमचे गोरख भाऊ असतील. खऱ्या अर्थानं 1 वर्ष झाले आपल्या त्या ठिकाणं नानांना जाऊन, पण जात असताना भजनी मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे बरं का. याचं कारण असं आहे, प्रत्येक महिन्याला आपण त्या ठिकाणं काय केलं, इथं भजन केलं. आणि भजन केल्याच्या नंतर त्या ठिकाणं शिवाजी भाऊ त्यांच्या असणारी मुलगा त्यांनी काहीतरी भजनाच्या उतराई होण्याकरता भजनी मंडळाला त्या ठिकाणी गोड जो पखवाद वाजवतो ना तो पखवाज त्या ठिकाणं भजनी मंडळाला देण्याकरता त्यांनी आणलेला आहे. भेटवस्तू काहीतरी आपल्या नानांच्या नावानं त्या ठिकाणं द्यावं म्हणून हा गोड मृदुंग आहे. एवढा गोड मृदुंग सहजासहजी भेटत नाही, म्हणून त्या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद सर्वांना थोडेच आहे. माता माऊली पुरुष मंडळी सर्वांना त्या ठिकाणं हात जोडून नमस्कार करतो आणि त्या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल महाराज अभंग निवडलाय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा सांगतात, बाबा आपण जीवन जगत असताना विचारपूर्वक जीवन जगावं. कसं जगावं, विचारपूर्वक जीवन जगावं. आणि जीवन जगत असताना त्या ठिकाणी महाराज अशी घटना घडतात, आपण विचार करून बोलत नाही, आणि विचार करून जर नाही बोललं काहीतरी अघटित घडतं. मग बोलण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे महाराज काका, विचार केला पाहिजे. आणि विचार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करावं, बोलावं. आणि बोलून जाऊन विचार करत बसण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधी पण चांगलंय महाराज. का माऊली ज्ञानोबा सांगतात, बोलावं कसं साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, हे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे अमृतासारखं जीवन जगावं बाबा. का या देहाचा भरवसा नाही, कोणता दिवस कधी येईल, काय दिवस येईल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकानं बोलत असताना गोड बोलावं. कधी त्या ठिकाणं महाराज
कधी कोणाचा अपमान होईन असं वागू नये, अवमान होईन असं वागू नये. महाराज एक गोष्ट लक्षात घ्या माता मावल्यानो, जर आधा कदाचित एखाद्याच्या गालामध्ये चापट मारली तो 4 दिवसांनी विसरून जातो, पण त्याचा अपमान जर कोणी केला ना तर तो आयुष्यभर त्या ठिकाणं विसरत नाहीये. म्हणून जीवनामध्ये विचारपूर्वक जीवन जगावं दादा. का? अरे प्रत्येक क्षणाला विचार आहे. आपल्याला जर समाधान प्राप्त व्हायचं असेल, आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल, जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला समाधान प्राप्त व्हायचं असेल तर आपण विचारपूर्वक जीवन जगावं. का? महाराज सांगतात विचारा वाचुनी विचारा वाचुनी लपविते समाधान, लपविते समाधान, लपविते समाधान. लपविते समाधान, लपविते समाधान, लपविते समाधान. वा वा वा. 1-1.5 तास फक्त, लय नाही. जेवायला उशीर होणार नाही, कारण सगळे जेवण आलेले असतील. बरोबर आहे ना सैनिक दादा? आपले माजी सैनिक त्या ठिकाणी तत्पर आहेत. म्हणून त्यांनी काय करायचं, चाल झाली, प्रमाण झालं की टाळी वाजवायची. जर तुम्ही टाळी बंद केली, आम्ही जय विठ्ठल केला. बघ आता कुठपर्यंत तुम्ही सहकार्य करताय, तिथपर्यंत आपलं कीर्तन चालू आहे. 2 वाजू 3 वाजू त्याच्याशी काही घेण देण नाही, पण तुमची टाळी बंद झाली, आपलं जय विठ्ठल विठाला विठाला. दादा अरे प्रत्येक क्षणाला विचार महत्वाचा आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. अरे विचार करून समाधान प्राप्त होत नाही, त्याला काहीतरी प्रयत्न करावा लागतो, काहीतरी कष्ट करावं लागतात, तेव्हाच त्या ठिकाणी माणूस मोठा होत असतो. दादा कधी प्रारब्ध माणसाला बदलवता येतंय. महाराजांनी त्या दिवशी पाठीमागं मी दसक्रिया विधीमध्ये सांगितलं होतं, पण महाराजांनी त्याला प्रमाण दिलं. महाराज प्रारब्ध बदलता येतंय, पण त्याला कशाची जोड पाहिजे? प्रयत्नाची जोड पाहिजे. का? अरे जीवनामध्ये त्या ठिकाणं जे प्रारब्ध आहे, जे कर्म आहे ना, ते कर्म कधी कोणाला चुकवता येत नाही, हे तितकंच महत्वाचं आहे. एकदा भगवान शिवजीकडे यमराज आले. पहा बरं का, यमराज आल्याच्या नंतर यमराज सांगतात, महाराज तुम्हाला उद्या त्या ठिकाणं तुमचं असणारं प्रारब्ध, तुमचं असणारं कर्म ते भोग देण्याकरता येणारे, तुम्हाला पीडा देण्याकरता येणारे, तुम्हाला त्रास देण्याकरता येणारे. त्या ठिकाणी भोले शिवजी म्हटलंय, ए यमा, अरे मी कोण आहे तुला माहित नाही का? मी देवांचा राजा, संहार करताय सृष्टीचा, आणि त्या ठिकाणी तू मला सांगतो प्रारब्ध, मला कर्म त्या ठिकाणं त्रास देण्याकरता येणारे? शक्यच नाही. अरे यमा, नेमका तू संध्याकाळी काय केलं होतं तेव्हा मला सांगायला आला? म्हटलं काय नाही देवा, पण तुम्हाला नक्की प्रारब्ध काय करणारे? त्रास देणारे. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणं महाराज भगवान शिवजी, शनिदेव निघून गेले. भगवान शिवजी विचारात पडले. म्हणले आता मला त्रास देणारे असं म्हणतोय, खरं आहे, पण आधा कदाचित मी एवढा देव मोठा, आणि जर मला त्या ठिकाणं माझ्या कर्मानं, माझ्या प्रारब्धाने जर त्रास दिला तर माझी जगामध्ये काय होईल? अपकीर्ती होईल. म्हणले देवाला सुद्धा तो त्या ठिकाणी शनिबाधा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी विचार केला, आणि पहाटे 4 वाजल्याच्या नंतर 3:45 वाजता भगवान शिवजी उठले आणि कैलास सरोवराच्या त्या मान सरोवराच्या खाली जाऊन बसले. वरून थंडगार पाणी, समाधी अवस्था प्राप्त झाले. त्या ठिकाणच डोळे मिटलेले आहेत आणि भगवान शिवजी भजन करू लागले. भजन करत असताना सर्वांना माहितीये भगवान शिवजी कोणाचं भजन करत होते? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, देव भजन करी महादेव. ओ श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम
कटाळले का आताच त्या ठिकाणी महाराज भगवान शिवजी भजन करत होते. प्रभू रामचंद्राचं किती गोड भजन करत होते. भगवान शिवजींनी विचार केला, म्हटले प्रारब्ध मला त्रास देणार. पाठे 4 वाजल्यापासून त्या ठिकाणी मानसरोवराखाली पद्मासन घालून बसलेले आहेत. शनी त्या ठिकाणी महाराज पहाटे 4 वाजता आला, कैलासावरती पाहू लागलं, पण शनिदेवाला काय त्या ठिकाणी भगवान शिवजी सापडाना. इकडं तिकडं पाहिलं आणि त्या मानसरोवराच्या वरती येऊन त्या ठिकाणं शनी महाराज बसले. आणि शनी महाराज त्या ठिकाणी भगवान शिवजीकडे पाहून हसायचे. आणि भगवान शिवजी म्हणायचे, मला म्हटलं होतं ना तुम्ही पीडा देणारे, तुम्ही त्रास देणारे, कसा त्रास देतो पाहू. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी 6 वाजले महाराज. 2 तासाची पीडा होती, 2 तासाची शनीची बाधा होती. 6 वाजल्याच्या नंतर भगवान शिवजींनी विचार केला, यांची त्या ठिकाणी कालावधी संपलाय, आता आपण वर जायला काय हरकत नाही. पण वर पाहताच शनिदेव तिथं. म्हटलं आपण थोडा वेळ आणखीन थांबू. 6:30 वाजता त्या ठिकाणी भगवान शिवजी सरोवरातून बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज कैलास पर्वतावरती त्या ठिकाणी महाराज शनी महाराज उभेच होते. शिवजी कुठे गेलते? म्हटले काय नाही, पद्मासन घातलं होतं, खाली त्या ठिकाणी माझं भजन चालू होतं, पाण्याच्या खाली होतो मी. आणि काय म्हटलेलं शनी महाराज, तुम्ही म्हटले होते मला त्रास देणारे, मला पीडा देणारे, कुठे गेली तुमची पीडा? त्यावेळेस त्या ठिकाणी शनी महाराज हसले आणि म्हटले, महाराज तुम्हाला उग जग भोळं म्हणत नाही, खरे तुम्ही भोळेच आहेत. आणि हसले शनी महाराज. म्हणले यार काय तू बोलतो? म्हटले नाही नाही, ऐका, ती जी पीडा होती ना ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त केली, तुम्हाला ती भोगावाच लागले. याचं कारण असं आहे, तुम्ही 4 वाजता कुठं असता? म्हटलं काय नाही, सर्व शिवगण येतात आणि माझी पहाटे 4 वाजल्यापासून पूजा सुरू होते. म्हणले आता कुठं होते? म्हणजे त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे, ही जी देवादिकांना सुद्धा आपला प्रारब्ध महाराज चुकवता आला नाही. शनीची जी पीडा आहे ना ती पीडा चुकवता आली नाही. आणि या पिढेपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर कोणाची उपासना करावी लागते? हनुमंतरायांची. विठाला विठाला. म्हणून आपण प्रत्येकाने विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे दादा. का? अरे आपण म्हणतो मुलं माझी, मुलं माझी, मुलं माझे. अरे या जगाच्या पाठीवरती कोणाचं नाही रे दादा, कुणीच. का? याचं कारण असं आहे, 4 पुत्र राजा दशरथाला होते, कोणाचं नाही कुणी महाराज. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. आवाज देतो, आवाज मोकळा. नाही रे नाही कुणाचे कोणी. सिस्टीम नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे. जय हो. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे. वा 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 दादा. अरे जगामध्ये कोणाचं कोणी नसतंय रे. का? 4 पुत्र दशरथ राजाला होते, 4घे पुत्र राया दशरथा, अंत समय एकही नव्हता. किती पुत्र होते महाराज? 4 पुत्र होते. पण अंत काळाच्या टायमाला त्या ठिकाणी एकही मुलगा राजा दशरथाच्या जवळ नव्हता. मग आपण त्या ठिकाणी एवढं कमवतो मुलांकरता, हे कशा करता? का? विचार केला पाहिजे दादा. या जगामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या टायमाला सांगून गेलेत, कुणी कोणाचं नसतंय दादा. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. अरे बहीण कुणाची नाही, भाऊ कुणाचा नाही, सर्व कळाले आम्हाला. अरे राजा दशरथ अंतकाळाच्या टायमाला एकटा पडला होता. का?
अंतकाली मी परदेशी अवस्थेमध्ये पडलो होतो मी. राजा दशरथ सांगतात बाबा, पण मला वाचवण्याकरता कुणी आलं नाही. याचं कारण असं आहे महाराज, आपले मित्र, आपले स्वजन, आपले नातलग कुठपर्यंत येतं याचा विचार करा. सर्व कुठपर्यंत येतात दादा? गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी फोन जातो, अरे अमुक अमुक व्यक्ती या जगातून निघून गेले आहेत. निघून गेल्याच्या नंतर सर्व नातलग जमा होतात आणि नातलग जमा झाल्याच्या नंतर त्यांना म्हणतात, बाबा एवढा मोठा बंगला बांधलाय आम्ही, एवढा मोठा बंगला बांधलाय. आपल्याला अपेक्षा असते की घरामध्ये चौकामध्ये पलंगावरती कुठंतरी आंघोळ घालतील, पण एक विचार करा, कोट्यावधी रुपयाचा बंगला पाहू द्या, बांधा आणि तो निस्ता डोळ्याने पहा. आता मला सांगा बसलेली मंडळी, आपण कष्ट केलेत, बरोबर आहे की नाही? कष्ट करून त्या ठिकाणी बंगला बांधला. किती लाखाचा? 50 लाखाचा धरा. कुठं आपल्याला पैसे भरायचे? 50 लाखाचा बंगला बांधला. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या सुखाकरता बांधला का मुलांचे लग्न होण्याकरता बांधला? वा 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 वा, आपल्याकरता काही कबूल झाली मंडळी. अरे आपल्याला गाडी बंगला ऐशपैकी असल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं? मुलांचं लग्न होतं. महाराज, मुलांकरता आपण एवढे खटाटोप करतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दिवशी मुलाचं लग्न होतंय त्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या सुनबाई येते. आपल्याला सुनबाई आल्याच्या नंतर महाराज ती सुनबाई फार खतरनाक असते बरं का. का? याचं कारण सांगतो. समजा आता माझ्याच घेतो, तुमचं लय लांबचं नाही. माझ्या लग्नाच्या टायमाला त्या ठिकाणी आम्ही गावाकडून 1000-1500 माणसं गेलो. कुठं? नवरीच्या इकडं. कशाला? नवरीला आणण्याकरता. आणि नवरीला वाटं लावण्याकरता तिकून 1000-1500 माणसं आले. काय महाराज मोठं वैभव असतं त्या नवरीचं, काय सांगता येत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणं 1000-1500 आपले माणसं, 1000-1500 त्यांचे माणसं, असा 2-3 हजार माणसांचा त्या ठिकाणी मोठा सभामंडप भरला होता. तुम्ही होते भजनामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला माहिती. म्हणून एवढं मोठं भजन चालू होतं, सुंदर असं गायन चालू होतं की लग्नामध्ये लग्न लागलं, सर्वजण जेवण केलं, नवरीकडचे 1000-1500 माणसं निघून गेले. पण दादा त्या ठिकाणी आपल्याकडचे आपले जी वराडे आहेत ना, ते 1000-1500 माणसं तिथंच थांबले. कशा करता? नवरीला नाही करता. महाराज काय डेरिंगबाज असं नव्हते, काय डेरिंगबाज असन. आपले 1,500 माणसं तिला एकटीला आणायला, आणि ती दाबात येते महाराज. असे बघतायस तुझ्या का महाराज. घरी आल्याच्या नंतर मायबापाने एक गोष्ट लक्षात घ्या, अरे पत्नी म्हणजे जीवनाचं सर्वस्व नाहीये. पत्नी म्हणजे आपल्या जवळ बरोबर आयुष्यामध्ये खांद्याला खांदा लावून चालणं हे तिचं कर्तव्य आहे महाराज. एखादी पत्नी माणसाला घडवू शकते आणि एखादी पत्नी माणसाला बिघडवू शकते. एक गोष्ट लक्षात घ्या, अरे जीवनामध्ये पत्नी किती महत्वाचे. आज त्या ठिकाणं भाऊंच्या जीवनाचा विचार जर केला तर भाऊ निघून गेलेत, पण आमच्या असणाऱ्या आई पाठीमागे राहिल्यात. काय कर्तव्य दादा जीवनामध्ये पत्नीचं. पत्नी माणसाला बिघडवू शकते आणि पत्नी माणसाला घडवू शकते. पहा उदाहरण, सुदामदेवाच्या बाबतीत जर उदाहरण पाहायला गेलं ना बापू, सुदामदेवाच्या पत्नीनं सांगितलं, तुमचा मित्र एवढा मोठा आहे, एवढा मोठा राजा आहे, अरे जाऊन त्याला काहीतरी मागा ना. कोणी सांगितलं? बायकोनं. कोणी सांगितलं? बायकोनं. आता सुदामदेवाला काही इच्छा नव्हती महाराज, परंतु त्या ठिकाणी नाईलाज असतो, बायकोच्या आग्रह असतो, त्या ठिकाणी तो मागण्याकरता गेला. आणि मागण्याकरता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताला त्यानं काहीच मागितलं नाही, पण पाठीमागची असणारी जी इच्छा पाहिले आणि भगवंताने सोन्याची पुरी देऊन टाकली. सुदामपुरी अख्खी सोन्याचीच केली. मला सांगा, नाच सुनाच्या नाकामध्ये घालायला सोनं राहिलं का सुदामदेवाकडं? नाही. दुसरा विचार घ्या, संत तुलसीदास त्यांच्या पत्नीनं त्या ठिकाणी महाराज त्यांना उपदेश केला. कोणी उपदेश केला? संत तुलसीदासांना त्यांच्या पत्नीने उपदेश केला. आणि त्यांच्या पत्नीने उपदेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुलसी रामायणासारखा श्रेष्ठ ग्रंथ घडला. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी महाराज नवीन लग्न झालं होतं. आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर माहिती सर्वांना काय होतं महाराज. नवरी आपली त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांक गेलते. आईवडिलांक गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुळशीदासजींना दम निघला नाही. आणि दम न निघल्यामुळे त्या ठिकाणी ते म्हटले, काही जरी झालं तरी मला विचारून नाही गेले, मी आता तिला घेऊन येणार. म्हणून रातच्या अपरात्री त्या ठिकाणी निघाले. धो 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 त्या ठिकाणी पाऊस चालू होता. गंगेला पूर आलेला होता. आणि गंगेच्या काठावरती येऊन उभा राहिले. आणि राहिल्याबरोबर त्या ठिकाणी पाहिलं, अरे काय माझ्या बायकोचं माझ्यावरती प्रेम आहे, तिला माहिती मी येणार, म्हणून तिने त्या ठिकाणी ओंडकं पाठवलं असन. तिथं कोण होतं?
मेलेल्या माणसाचं प्रेत होतं महाराज. त्या प्रेतावरती बसले आणि पलीकडच्या नदीच्या तीरावरती गेले आणि त्या बंगल्याच्या शेजारी आले. ती दुसऱ्या मजल्यावरती होते आणि दुसऱ्या मजल्यावरती असल्याच्या नंतर त्या ठिकाणं इकडे तिकडे पाहिलं, खिडकीतून आत जायचंय. विचार केला काय करावं महाराज. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तिथं एक कासणारा भुजंग साप लटकलेला होता. त्यांना वाटलं अरे काय त्या ठिकाणी माझ्या पत्नीचं माझ्यावरती प्रेम आहे, मला वर येण्याकरता काय केलंय, दोरी लावली, रस्सी बांधली. महाराज जगद्गुरु तुलसीदासजींचा विचार जर केला, त्यांना सर्पावरती दोरी भासावी हे तुलसीदासजींचं, आणि आपल्याला दोरीवरती सर्प भासतोय. मग आपण कधी रामायण लिहू. महाराज वर गेले आणि वर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज बायकोनं एवढं खडसवलं, अरे या नासक्या कुचक्या देहावरती तुम्ही एवढं प्रेम करता, हा देहाचा जर विचार केला ना महाराज, हा देह एका क्षणात त्या ठिकाणी नाहीसवणारे क्षणभंगुर आहे महाराज. आपण सावध व्हा, आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी बायकोनं काय केला, उपदेश केला. आणि बायकोनं उपदेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एवढं मोठं रामायण घडू शकतं. म्हणजे बायको म्हणजे काय साधी जीवनामध्ये सामान्य गोष्ट नाही. पुरुष मंडळी लक्षात आलं ना. बरं आता मला सांगा, आपलं प्रेम कोणावरती हो. माने महाराज तुमचं स्वतःवरती प्रेम आहे का. बरं तुम्ही बी जीवावरती प्रेम आहे का. वा वा, तुम्ही तर विधेयी महात्मेत, तुमचा काय विशेष नाही. बरं बाकीच्या मंडळींचं काय मत आहे. वा 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 वा, यांनी खरं बोलले बरं का, हे बाबा खरं बोलले. ह्यांनी काय सांगितलं, बायकोवरती प्रेम आहे. कोणावरती, बायकोवरती प्रेम आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अरे जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, आज जर परिस्थिती समाजामध्ये पाहिली गेली तर बहीण भावाची भांडणं चालू आहेत, भावा भावाचा वाद चालू आहे, आणि सगळ्यात महत्वाचं घटस्फोट कोणाचे होतात, नवरा बायकोचे. कोणाचे, नवरा बायकोचे. का बरं, का बरं, याचा विचार कधी लक्षात घेतलाय का. मग आपलं बायकोवरती प्रेम, पण बायकोचं आपल्यावर नाही. अरे काय नाही म्हणतात, मग आपलं एकतर्फी प्रेम कुठं टिकन का महाराज. एक गोष्ट लक्षात घ्या, अरे लग्न झाल्याच्या नंतर, सप्तपदी झाल्याच्या नंतर दोघांचा विश्वास महत्वाचा आहे, पती पत्नीचा. का, अरे जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, एकमेकांचा विश्वास जर अटूट असला ना, एकमेकांचं प्रेम जर एकमेकावरती असलं ना, अरे कुणी कितीही त्या ठिकाणी प्रेम तोडण्याचा प्रयत्न करू द्या तरी सुद्धा ते तुटत नाही. पण आज कलियुगामध्ये मोबाईलचा जमाना आहे, बायकोचा पॅटर्न त्या ठिकाणी नवऱ्याला माहित नाही, नवऱ्याचा पॅटर्न त्या ठिकाणी बायकोला माहित नाही, मुलाचं त्या ठिकाणी काय चाललंय बापाला कळत नाही महाराज. मग त्या ठिकाणी प्रेम कसं म्हणावं. एक गोष्ट लक्षात घ्या, अरे जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा विश्वास आहे दादा, आणि विश्वास जर तुमचा आमचा एकमेकावरती असला ना, जगामध्ये आपण सत्ता करू शकतो. विठाला विठाला म्हणून दादा जीवनामध्ये त्या ठिकाणं विचार करण्याची गरज आज महत्वाची आहे. आजच्या काळामध्ये काय विचार करण्याची गरज महत्वाची. आज कलियुगामध्ये आपलं कुठेतरी विचार क्षीण होत चाललेत, म्हणून हा अभंग निवडलाय महाराज, क्षणोक्षण हाचे म्हणून निवडलाय, बाकी काही कारण नाही. आपण जर विचार केला ना, आज पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे दादा. आज त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जन्माची कारण माहिती असतील किंवा मरणाची कारण माहित नसतील, परंतु माणूस जन्माला येण्याचं कारण काय हो, काय कारण आहे. समजा माणूस जन्माला आला, तो एक ना एक दिवस मरणार, आणि मरणार हेच निश्चित आहे. जो जन्माला आलाय त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे याचं कारण असं आहे, जगामध्ये जर विचार केला ना, किती मोठा व्यक्ती असू द्या दादा, किती मोठा व्यक्ती असू द्या, राजा असो कुणी असो, त्या ठिकाणी एक ना एक दिवस त्या ठिकाणं जाणार आहे महाराज. नाही बुलाले अवतार, नाही बुलाले अवतार, ये रस्ते नाही बुलाले अवतार, नाही बुलाले अवतार.
पामर जीव किती दादा, या मृत्यू लोकामध्ये कितीतरी जीवजंतू जन्माला येत आहेत, पण त्याच्यातून त्या टिकून हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला ना, ही परमभाग्याची संपत्ती महाराज, ही काही सामान्य गोष्ट नाहीये. आपल्याला सहज त्या ठिकाणी आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, देवानं आपल्याला देह कशा करता दिलाय महाराज? देवे दिला देह भजना को मना होया भाला भाला बालिकेचा, होया भाला भाला बालिकेचा. देवे दिला देह भजना को मना होया भाला भाला बालिकेचा. वा 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 महाराज, देवानं सुंदर आपल्याला नरदेह दिलाय कशा करता? दिवे इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, बोलाया वचन. जन तुझोडी नारायण, नासे जीव बन भवरोग. वा 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 वा. दिले इंद्रिय हात पाय कान महाराज, हा आपल्याला भगवंताने सुंदर जन्माला घातलाय. एकतर त्या ठिकाणी आपण जन्माला येत असताना विचार कराय कोणाच्या अंशातून जन्माला आलोय. मग मैवंश जीवलोके जीवभूतस् सनातन हा मन षष्ठान इंद्रियानी प्रकृतीस्थानी करिष्यते. अरे माझा जन्म आहे, आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या अंशातून जन्माला आलोय, म्हणजे आपण कोण आहोत? देव. कोण आहोत? देव. जिथून ज्याची उत्पत्ती तो अंश कोणाचा आहे? भगवंताचा. आणि त्याच्या अंशातून आपण जन्माला आलोय, म्हणजे आपण काय सामान्य नाही दादा. हा नरदेह तुम्हा आम्हाला देवानं भजना करता दिलाय, पण आपण त्या ठिकाणी कशा करता वापरलाय? कशा करता? भजना करता. आता भाऊंचा विचार जर केला ना, दिंडी सोहळ्याला जायचंय, आता दिंडी चालवण्याचा अनुभव आम्हाला आहे म्हणून त्या ठिकाणी सांगतो बरं का. कशा करता दिलाय? प्रत्येक जण त्या ठिकाणी दणकून हाणतोय महाराज. खा गुलाबजाम, ज्ञानबा तुकाराम खा गुलाबजाम. ज्ञानबा तुकाराम म्हटल्याच्या नंतर गुलाबजांबू महाराज एवढं वारकरी आपल्यावरती प्रेम करतात, अन्नदाते. अरे 2-2, 3-3 महिने महाराज फोन येतात त्यांचाच, महाराज तुम्ही कधी येणार होतो, कधी येणार आहे, सर्वेला कधी येणार आहे, दिंडी घेऊन कधी येणार आहे. का? त्यांचं प्रेम कोणावर? तुमच्यावरती, आमच्यावरती नाही दादा. अरे ज्या माऊलींना त्या ठिकाणी आयुष्यामध्ये त्रास झाला, ज्या माऊलींना अन्न खाण्याकरता नीट भेटलं नाही, ज्या जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी महाराज गावची मीटिंग बसली दादा, आणि गावची मीटिंग बसल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, या गावातला जो पाटील होता ना मुख्य, त्या पाटलाने सांगितलं आजपासून जगद्गुरु तुकोबारायांना अन्न द्यायचं नाही गावामध्ये. कोणाला? आणि तो पाटील त्या ठिकाणी कोपल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय काय झाले? कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मत भीक कोण खाय, आता मत भीक कोण खाय. पाटील गाडीचे हे लोक, कोपला पाटील गाडीचे हे लोक. आता माझा भीक कोण खाय, आता माझा भीक कोण खाय. कोपला पाटील गावीचे कोपला पाटील गाडीचे हे लोक. आता माझा भीक कोण खाय, आता माझा भीक कोण खाय. देवा ए पांडुरंगा, अरे अख्खा गाव कोपलाय रे माझ्यावरती, आणि जगद्गुरु तुकोबारा एका कोपऱ्याला जाऊन रडू लागले दादा.
आयुष्यामध्ये कधी जगद्गुरु तुकोबारायांना दुःख झालं नाही, पण ज्या दिवशी समाजाकरता एवढं कष्ट केलं माझ्या तुकोबारायनं, अरे समाजाकरता दुष्काळ पडला होता ना, त्या टायमाला बाहेरच्या गावाकडून शेजारच्या पाटलाकडून गाडीभर धान्य आणलं. पण दादा समाज एवढा विचित्र होता, समाजाने जगद्गुरु तुकोबारायांनी पुढे बैलगाडी हाकावी आणि मागे एक 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 पोतं काढून घ्यावं आणि एवढा मोठा उपकार केला. एवढाच नाही, अरे आजचं सरकार म्हणतंय त्या ठिकाणी कर्जमाफी होणार, पण झाली नाही. होईल तेव्हा होईल, पण त्या काळातलं माझे एवढे मोठे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय होते, अरे त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी कर्जमाफी केली. त्याला उदारता लागते महाराज, काही दुसरं तिसरं कशाने कर्जमाफी होऊ शकत नाही, त्याला उदारता लागतात. सर्वची सर्व घाण खताच्या वाया भराव्या आणि इंद्रायणीमध्ये नेऊन सोडाव्या, एवढ्या तुकोबारायने त्या ठिकाणी समाजावरती उपकार केला होता. आणि त्या तुकोबारायांना ही परिस्थिती पाहायला भेटते. अरे माझ्या ज्ञानोबारायांचं उदाहरण पहा महाराज, विचार करा या संतांच्या जीवनामध्ये किती त्रास सहन करावा लागला. अरे किती त्रास समाजाने दिला. माऊली जर असे भिक्षेला गेले ना दादा, भिक्षा घेऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी झोळीतलं जे पीठ होतं ना, पीठ त्या ठिकाणी खाली ओतून द्यावं आणि पुन्हा माऊली भरतीन म्हणून त्या ठिकाणी पीठ असं लाथडून द्यावं. का? अरे योगी पावन मनाता, योगी पावन मनाता, योगी पावन मनाता, योगी पावन मनाचा, काय हे अपराध जनाचा, काय हे अपराध जनाचा, सह्या अपराध जनाचा, सह्या अपराध जनाचा, ताटीच्या अभंगाचे प्रकरण जर पाहायला गेले ना, माऊली ज्ञानोबरायांचं अभंग वाचत असताना हृदय भरून येतं. काय त्रास सहन करावा लागला माझ्या माऊली ज्ञानोबरायांना. अरे एक गोष्ट लक्षात घ्या, संत उदार असतात. ज्यांनी त्रास दिला असणारे विसोबा काका, विसोबा चाटे, काय अधिकार बनवला हो त्यांचा, किती उपकार केले संतांनी त्यांच्यावरती. जगाचा मालक भगवान शिवजी त्यांचे पाय आपल्या डोक्यावरती घेत होता. हा अधिकार संतांचा दादा. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जर पाहिला, त्रास माझ्या तुकोबारायांना झाला. एवढंच नाही महाराज, तुकोबारायांचा अधिकार किती होता पहा ना, किती होता अधिकार. एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पत्नीला म्हणतात, आवलीला, अगं मला वैकुंठाला जायचंय, तुला यायचं का. त्यावेळेस त्या ठिकाणं आवली त्या ठिकाणी जिजामाता तुकोबारायांना सांगतात, मालक लवकर जा आणि लवकर पाठीमागे या. म्हणजे ज्या तुकोबारायांच्या पत्नीचा एवढा अधिकार होता, जगाच्या मालकानं त्यांचा रजकण चाकण्याचं निमित्त करावं पायातला काटा काढत असताना. काय जगाच्या मालकाला किरकोळ होता पायातला काटा, त्यांनी मोठमोठे अनेकांचे काटे काढलेत. तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला काय वेळ लागला असता का? नाही महाराज. पण जगाच्या मालकानं जिबेला असा हात लावावा, थुंकी लावावी, ती पायाला लावावी, पुन्हा ज्या बोट तोंडामध्ये घालावं, असं वारंवार केल्याच्या नंतर त्या ठिकाणं जिजामाता म्हणते, ए पोरा, अरे काय चाललंय रे, काटा निघत नाही का तुला, सर बाजूला.
त्याचा पाय जो होता ना, पाय असं पाठीमागं आखडत असताना तसं देव पाय पुढं पुढं ओढायचे. सोड म्हणतो ना मी तुला, का एवढा अधिकार माझ्या जिजामातेचा होता. आणि जिजामाता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराने सांगते, मालक तुम्हाला वैकुंठाला जायचंय ना, तुम्ही लवकर जा आणि पाठीमाघारी या. अरे वैकुंठ या शब्दाचा अर्थ त्यांना जर लक्षात आला नसन तर तुम्ही आम्ही किती महाराज पामर आहोत. विठाला विठाला वा वा. महाराज त्या ठिकाणं जगद्गुरु तुकोबाराय निघाले, वैकुंठाला जायचं. अख्ख्या गावाला म्हणत होते, चला मला वैकुंठाला जायचं, येतं का कुणी माझ्या बरोबर. आता गावकरी होते महाराज, म्हणले तुकोबारायनं दुसरा तिसरा काय धंदा नाही, पुढे त्या ठिकाणी भंडारे डोंगराव जातील, भामचंद्राव जातील, भजन करतील. आणि आता काय नवीन आणलंय वैकुंठाला. म्हणले आता पाठीमागं आलते एकदा आमच्या घरी आणि ते म्हणायचे, अरे देव घ्या देव घ्या, अरे देव घ्या आणि देवाचं पूजन करा, भजन करा. आणि आता काय नवीनच काढलं यांनी. म्हणले यांच्या नादी लागायला नको. परंतु त्या ठिकाणं महाराज अख्खा समाज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, चला माझी शेवटची बोलवण आहे, एवढी बोलवण करण्याकरता मला वाट लावण्याकरता चला. अख्खा समाज जमा झालाय महाराज. आणि समाज जमा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वैकुंठावरून विमान आलेलं होतं. आणि वैकुंठावरून विमान आल्याच्या नंतर ते विमान जमिनीला चिटकत नाही. तुमच्या विमान तुमच्या आमच्या जमिनीवर कधी पडतील याचा भरोसा नाही, पण स्वर्गातलं जे विमान होतं ना, ते असं विमान जमिनीला चिटकत नाही दादा. जमिनीपासून 1 फूटभर उंच होतं. अख्खा हजारो लाखोचा समाज जमलाय तुकोबारायांना वाट लावण्याकरता. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा आम्ही जातो तुम्ही सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. काय गोड आवाज, डोळ्यातून अक्षर शांत करून भरून आलं महाराज. आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रमाणाला प्रत्येक वेगवेगळी चाली आहेत महाराज. हे म्हणजे चालीचे त्या ठिकाणं महाराज पाठ आहे त्यांच्याकडे, अनेक चाली आहेत महाराज. त्या ठिकाणं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, विनंती करू लागले, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. अरे सकळा सांगावी विनंती माझी, पांडुरंग परमात्मा माझी वाट पाहतोय रे देवा. अरे कधी भेट देईन. मायबापानं एक गोष्ट लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या शेवटच्या काळची अवस्था जर पाहायला गेली ना, अशी तळमळ तडफड तडफड करणारी अवस्था प्राप्त होत होते. का? अरे पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि पाण्यातून मासा बाहेर काढल्याच्या नंतर तो पाण्यामध्ये कधी जाईल याची आस पाहत होता, वाट पाहत होता. तशी माझे जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या काळामध्ये, देवा तुम्ही मला सांगितलं होतं ना, अंतकाळाच्या टायमाला मी तुम्हाला नेण्याकरता येतो. तुकोबाराय प्रत्येकाला विचारावं लागले, पुसावेशी हेटे वाटे, जे जे भेटे तयाशी. प्रत्येकाला विचारू लागे, मला देव कधी भेटल, मला देव प्राप्त होईल का, मला देवाचा पत्ता सांगा ना. प्रत्येकाला विचारू लागले. काही वारकरी त्या ठिकाणी म्हटले, महाराज अहो तुम्हीच काय सांगितलं, देव गरुडाच्या अधीन आहे, देव गरुडावरती बसतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय धावले आणि लवकर गेले. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. महाराज गरुडाच्या पायावरती त्या ठिकाणं जगद्गुरु तुकोबाराने अनेक वेळा डोकं ठेवलं आणि अनेक वेळा डोकं ठेवून जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी गरुडाला विनंती करतात, गरुडा अरे मला देवाचा पत्ता सांग ना.
देवाचा पत्ता सांगणार आहे गरुडा. त्यावेळेस त्या ठिकाणी गरुड म्हणतो, हे पहा तुकोबराय, तुमचे 1000 कामं करीनो, पण एवढं काम सोडून मात्र बाकी मला कोणतंही काम सांगा. का? आता देव माझ्या अधीन राहिलेले नाही. तर मग कुठे गेलेत? लक्ष्मी पशीचा विचार करा. लक्ष्मी त्यांचं पाय चेपते हो. मग लक्ष्मीकडे तो जगद्गुरु तुकोबाराय धावू लागले. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मीचे पायी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलं, लक्ष्मीच्या ताब्यामध्ये जगाच्या मालकाचे पाय आहेत आणि आपण जर लक्ष्मीचे पाय धरावा तर देव आपोआप भेटन. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय लक्ष्मीकडे गेले आणि लक्ष्मीला विनंती करू लागले, मला देवाचा पत्ता सांगा. त्यावेळेस लक्ष्मीने विनंती केली, सांगितलं, मालक तुकोबाराय, आता जे देव आहेत ना, देव माझ्याही अधीन राहिले नाही. आणि मग कुठे गेलेत? त्या ठिकाणं क्षीरसागरामध्ये झोपण्याकरता गेलेले आहेत. आणि झोपण्याकरता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणं तुकोबारायने विचार केला, आता शेष नागावरती ते पहुडलेले आहेत, म्हणून त्या ठिकाणं त्यांना जाग करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायने आवाज दिला आणि तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेश, जागे करा एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, जागे करा ऋषिकेश, जागे करा ऋषिकेश, एवढा करा तो हरी हरी वा वा. जगद्गुरु तुकोबाराय संत वेगानं घाई करा, वेगी आणावा तो हरी. जगद्गुरु तुकोबाराने आवाज दिला, तू का म्हणे शेषा? अरे शेषाला सांगितलं जागा करा आणि देवाला लवकर पाठवून द्या. आणि महाराज ती वेळ जवळ येत चालली होते आणि जवळ आल्याच्या नंतर ते विमानही खाली आलं. अख्खा समाज जगद्गुरु तुकोबारायांना वाट लावण्याकरता आला. आणि एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणं एक आपल्याला नेणारा जो काळ आहे ना, उंदरावरती बोका जसा टपावा तसा काळ आपल्यावरती टपलेला आहे महाराज. काळ कधी घाला घालील्याचं सांगता येत नाही. आणि तो काळ जगाला खाणारा जो काळ होता ना, तो काळ एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणं हात जोडून थर 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 कापत उभा होता. का? अरे जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे काय सामान्य नाही यार. जगाला खाणाऱ्या काळाच्या डोक्यावरती जगद्गुरु तुकोबारायांनी पाय दिला होता. एवढे अधिकारी असणारे संत जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाय. अरे तुकोबारायांनी संतांनी त्या जगाला खाणाऱ्या काळाच्या डोक्यावरती पाय दिला. एवढे अधिकारी संत होते, तरी सुद्धा त्यांना जीवनामध्ये त्रास सहन करावा लागला. विषय आपला असा चालला होता की त्या ठिकाणं देवानं नरदेह तुम्हा आम्हाला दिला. आणि ते वारकरी भजनामध्ये त्या ठिकाणं दिंडीमध्ये जात असताना विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे, तर आपण दिंडी सोहळा इथून आपण बाजूला गेलतो, बरोबर आहे. आत्ता शिक जाग्यावर आलो, बरोबर 11:30 जाग्यावर आलो. नाही तर मला वाटत होतं अजून काय जाग्यावर येत नाही. महाराज देवानं आपल्याला जो जन्माला घातलेला आहे ते खऱ्या अर्थानं देवे दिला देह भजना गोमटा. अरे भजना करता आपण त्या ठिकाणं जन्माला घातलंय, पण आपण कशा करता वापर केलाय कळलं. आता शिकलिंक लागले यांना. आणि दिंडी सोहळ्याचा अनुभव असल्यामुळे त्या ठिकाणी एके दिवशी माने महाराज विषय असा घडला, काका विचार करताना त्या ठिकाणी थोडं लवकर गेलो. आणि लवकर गेले, कपडे बिपडे चेंज केले आणि थोडासा बुक्का होता का, बुक्का कपाळा लावता लावता तो गालाव सांडला. आता गोरं होतं ते काळं दिसू लागलं, लोकांना वळखाना महाराज. आणि पॅन्ट नाईट शर्ट घातलं आणि पंक्ती बसल्या, सुरुवात झाली. आणि पंक्ती बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंक्तीमध्ये मी जाऊन बसलं. एक म्हातारं होतं, आता तुमचं नाही पण दुसरं होतं महाराज. एक म्हातारं होतं, ते म्हातारं म्हटलं, हे पोरा हे बस इथं. काय त्यांचा बुवांचा भरवसा आहे, कधी देत्यात नाही देत्यात, घे खाऊन आपलं. म्हणलं आता काय भरवसा नाही भाऊ, बोन लोकांचं काय सांगता येत नाही. म्हणलं बसूच आता काय होतंय बघू. महाराज समाजामध्ये जर गेलं ना, खूप वाईट बोलतात लोक, खूप वाईट बोलतात. मग त्या ठिकाणी असं बसलो. आता मला काय माहित नव्हतं माझ्या तोंडावर बुक्का सांडलेलं, हे काय मला कल्पनाच नव्हती. अख्खं तोंड चेहरा काळा झालेला. आणि ते म्हातारं बसल्या बसल्या म्हणतं, हे पोरा ऐ. म्हणलं काय?
आजचा मुक्काम कुठे? म्हणलं आहे दौंडमध्ये. पण उद्या? म्हटलं सकाळच्या पारी नाश्ता कुठे? म्हणलं पार पुढं त्या ठिकाणी गोळीबार मैदानावरती जावं लागतं, लांब आहे ना. हा, बुवा लोकांचा काही भरवसा नाही, सकाळच्या पारी देत्यात नाही देत्यात, आपलं हानदन कोण. महाराज त्या म्हाताऱ्यानं एक भाकर घरी खात असन, पण तिथं 2 भाकरी सपावल्या. सकाळच्या नाश्त्याला तीच पद्धत, सकाळी नाश्ता आला की दुपार म्हणतं काय भरवसा आहे महाराज, हान दणकून प्लेटी मागं प्लेटी. दुपारच्याला म्हणते संध्याकाळचं काय भरवसा आहे, हानलं दणकून. महाराज दिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची वजन वाढू लागले, पण महाराज लोकांची वजन कमी व्हायला लागले. महाराज विठाला विठाला. म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार करणं महत्वाचं आहे दादा. प्रत्येक गोष्टीचा विचार करा. का या जगामध्ये एक असा दिवस येऊन जाईल, आपण जर विचार नाही केला तर आपण जीवन त्या ठिकाणी जीवन निरर्थक ठरेल. म्हणून महाराज सांगतात आपल्याला हा भवसागर जर तरुण जायचा असेल, भवसिंधू असणारा तरुण जायचा असेल, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा विचार करावा लागेल. हेच अभंगाचं प्रथम क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा उरकायचं काय, टाळे कमी पडल्या. वा वा, मृदुंगाचार्यासाठी पखवाज वाजवा. वा वा, गोड मृदुंग आहे महाराज. वा, म्हणून महाराज सांगतात क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसागर तुम्हा आम्हाला जर तरुण जायचा असेल तर दादा प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे कोणता दिवस कधी येईल हे सांगता येत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे दादा. या मृत्यूलोकामध्ये जर आपण विचार करू लागलं तर या मृत्यूलोकामध्ये सुखी मनुष्य शोधूनही सापडत नाही सापडत दादा. अरे किती दुःख असावं, किती दुःख यावं. एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणं दुःख किती यावं याला सुद्धा परिसीमा असते. अरे कालचंच उदाहरण महाराज, त्या ठिकाणं मी येता येता बोललो महाराज, कार्यक्रमाला गेलतो, काय परिस्थिती त्या कुटुंबाचे. एवढं दुःख देवाने कधी कोणाच्या जीवनामध्ये देऊ नये दादा. आता युट्यूब चॅनल समोर नाही तर दुःख सांगितलं असतं. फार भयान वेदना होत्या त्या कुटुंबाच्या, फार भयान वेदना आहेत. सांगायचं तात्पर्य असं, माझी भगवंताला एकच विनंती आहे, देवा अरे जगाच्या पाठीवरती एवढं दुःख कधी कोणाला देऊ नका. आणि या कुटुंबाचा विचार पहा दादा. अरे काय दुःखातून हा प्रपंच उभा केला नाना भाऊंनी, काय दुःख होतं जीवनामध्ये. अरे किती कष्ट करावं आयुष्यामध्ये याला सुद्धा परिसीमा आहे दादा. अरे माणूस त्या ठिकाणी गरिबी आली ना, गरिबी आल्याच्या नंतर माणसाला जाणीव निर्माण होते दादा. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. गरिबी किती असते ना हे सुद्धा सीमा पाहिजे महाराज. पण गरिबाचा जर विचार केला ना, गरिबाचं अंतकरण जेवढं मोठं आहे ना तेवढं श्रीमंताचं नाही. म्हणजे श्रीमंताला मी नावं ठेवतो असं नाही. आता महाराज आम्ही जर कधी घरी श्रीमंताच्या घरी बंगला पाहिला ना, असं वाटतं घरी जावा ठेप चांगली होईल. बंगला पाहिल्याच्या नंतर घरात गेल्याच्या नंतर त्यांची सुनबाई म्हणते, महाराज जय हरी जय हरी. काय तुम्ही जेवून आला असतातच ना, मग तुम्हाला पाणी घ्यायचं का चहा घ्यायचा. आम्ही म्हटलं ना काहीच नको. नाही अहो थोडासा चहा घ्या ना. महाराज बरोबर आणा, तुमचा आग्रह असतो. चहा घ्यायला गेलं ना कावळे बाबा, चहाचा कप एवढा मोठा असतो काका, बरं का दत्ता काका, एवढा मोठा चहाचा कप
पण तो आतून त्या ठिकाणी काय असं भरलेला असतो, तोंडाला एवढा मोठा, बुडाला एवढूसाच. आपल्याला वाटतं रे वा काय उदार मनुष्य आहे, किती भरपूर चहा आला असेल, आणि चहा घ्यायला गेला तर 2 गोठा संपून जातो. पण गरीबाचा जर विचार केला ना दादा, गरीबाच्या अंतकरणाचा जर विचार केला ना, कधी घरी गेलं ना दादा, घरी जाऊन पहा गरीबाच्या, अरे ते माता माऊली जे असते ना, ते त्या ठिकाणा कडेला उभा राहते, महाराज जय हरी जय हरी, जेवण करता आमच्या गरीबाच्या घरचं 2 घास गोड करून जावं. आमच्या गरीब परिस्थिती आज या 5 भावंडांचा जर विचार केला ना, 5ही भावंड त्या ठिकाणी जाता गरीब परिस्थितीने उभा राहिले आहेत. अरे नाना भाऊंचा विचार करा, किती गरिबी असावी, अक्षरशः मिठाबरोबर भाकरी खाव्या. काय प्रसंग आहे दादा, मिठाबरोबर भाकरी खाव्या, एवढा कठीण प्रसंग, नाल्यावरती कष्ट करावे. पण महाराज या कष्टातून त्यांनी हा प्रपंच उभा केलाय. आयुष्यभर पोटाला पीळ घातला हो, कधी कोणाच्या पुढे त्या ठिकाणी हात पसरले नाही. अक्षरशः मिठाबरोबर भाकरी खावा, लई जर त्या ठिकाणी भाकर चुरून खाता येत नसली तर पाण्यामध्ये भिजावी, आणि ती पाण्यामध्ये भिजलेली भाकर त्या ठिकाणी महाराज खावी. हा प्रपंच उभा केला. आणि प्रपंच उभा करता करता त्या ठिकाणी त्यांचे असणारे शिवाजी भाऊ, त्यांचे 2 नातवंड, एवढा त्या ठिकाणी कष्ट करून त्या ठिकाणी 5ही भावंडांनी कष्ट करून हा प्रपंच उभा केला. आणि प्रपंचामधून त्या ठिकाणी त्यांनी परमार्थ सुद्धा तितकाच जोमामध्ये केला. म्हणून हे फळ आहे आज पाहण्याकरता. यांचे जे पाठीमाग त्या ठिकाणी नातू असतील, मुलगा असेल ना, त्यांना ही पूर्व पुण्य, त्यांच्या वडिलांची पुण्य प्राप्त झाले, म्हणून हे दिवस पाहायला गेले. त्यांचा एक नातू त्या ठिकाणी पुण्यामध्ये मेडिकल आहे, वाघोलीला त्या ठिकाणी गाड्यांचं गॅरेज टाकले साहेब. आता हे दिवस करता पाहायला भेटले, तर यांच्यामुळे पाहायला भेटले. याचं कारण असं आहे, त्यांच्या पाठीमागं त्यांच्या असणारे कष्ट आणि त्यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये निस्वार्थीपणा. म्हणून त्या ठिकाणी महाराज माझे जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद देतात. काय करतात? धन्यवाद देतात. म्हणून महाराज सांगितलंय, धन्य माता पिता तयांची या. एवढं नाही महाराज, त्यांच्या माता पित्यांना धन्यता दिली जाते. एवढं कष्ट पदरी असावं का हो, एवढं कष्ट. म्हणून सुरुवातीला सांगून गेलो, तो देवानं एवढा त्रास देऊ नये दादा, एवढी तरी काय परीक्षा पाहावी देवानं. म्हणून त्या ठिकाणी महाराज, अरे प्रत्येक क्षणाचा विचार करा. मायबापानं एक परिस्थिती अशी, अरे जगामध्ये कोणी कोणाचं नसतं. मी सुरुवातीला सांगून गेलो, जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, अरे ज्यावेळेस काळाची उडी आपल्यावरती पडेल ना, त्या ठिकाणं महाराज या जगाच्या पाठीवरती तुम्हाला कोणी सोडू शकत नाही. अरे काळ किती भयानक आहे, करुणाची परिस्थिती अनुभवा आपल्याला साक्षात आहे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाची आठवण येते दादा. काळ किती भयानक आहे, आणि काळाची उडी पडल्याच्या नंतर दादा करुणाची परिस्थिती अशी होते, माणूस माणसासंग बोलत नव्हता हो, माणूस माणसासंग बोलत नव्हता. आयुष्यभर ज्या बहीण भावंडाचं प्रेम एकत्र होतं ना, ती बहीण भावंड त्या ठिकाणी बोलायला तयार नव्हते. काय परिस्थिती होती दादा. आणि त्या अंतकाळाच्या टायमाला आपण एकला होतो, अंतकाळाच्या टायमाला त्या ठिकाणी प्रत्येकाची आठवण येते. पण परंतु आपण ज्याच्याकरता आयुष्यभर काबाड कष्ट केलेत, तो मुलगा आपल्या जवळ आला नाही. अरे आपली आई जवळ आली नाही. मला वाटत होतं या काळाच्या तावडीतून त्या ठिकाणी महाराज माझी आई मला सोडीन, आईनं मला जन्माला घातले रे, पण बापाने मला जन्माला घातले म्हणून बाप मला सोडीन. परंतु त्या ठिकाणी महाराज विचार मनामध्ये आला, माझा मामा एवढा मोठा आहे, तो असणारा देशाचा राजा आहे, त्यांना फोन करून पाहावं. परंतु त्या ठिकाणी महाराज त्यांचा सुद्धा उपयोग झाला नाही. का? या जगाच्या वरती काळ ज्यावेळेस येतोय ना, तुकोबाराय म्हणतात, बाबा तुला जर सोडवणारा कोण असेल ना, तो असणारा म्हणजे कोण आहे? एक चक्रपाणी एक चक्रपाणी वाचोलिया, चक्रपाणी वाचोलिया, एक चक्रपाणी वाचोलिया. तुका मने सोडती
महाराज तू का म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून अरे जगाचा मालक त्या ठिकाणी तुम्हा मला सोडू शकतो बाकी जगामध्ये कोणी सोडू शकत नाही दादा म्हणून विचार करा हा जो देह आहे ना हा देह नाशिवंत आहे आणि एक ना एक दिवस त्या ठिकाणं जाणार आहे म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार 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 वा वा महाराज हा 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 थोडस आलंय जवळ आलंय इशारा दिला जाता जाता महाराज त्यांनी इशारा दिला आपलं ठरलंच होतं ना म्हणून इशारा दिला काय काळजी करू नका तुम्ही महाराज सुंदर प्रमाण दिलं नाशिवंत देह जाणार सकळा रे प्रत्येक जण जाणार या मृत्यू लोकामध्ये राहिला कुणी आलेला नाही का विचार करा किती मोठे त्या ठिकाणी तपीमुनी राजे होऊन गेले हो किती मोठमोठे राजे होऊन गेले साक्षात जगाचा मालक असणारा प्रभू रामचंद्र अवतार आले त्यांना अवतार कार्य संपावं लागलं अरे जगाचे मालक असणारे विटेवरती उभा राहिलेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांनाही त्या ठिकाणी अवतार संपावं लागलं तर तुमची आमची काय त्या ठिकाणी गत आहे दादा देहाच्या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या आणि ना म्हणू नये धनंजयाजी या परी अरे तू या देहाच्या गावाला आलाय ना एक ना एक दिवस जावं लागतंय कोण कोण गेले माहितीये आपल्या डोळ्या देखत त्या ठिकाणी आपला आजा गेलाय आपल्या डोळ्या देखत त्या ठिकाणी आपला नातू गेलाय आणि आपल्या डोळ्या देखत त्या ठिकाणी आपला पंजोबा गेलाय आणि आपल्या मेला पंजा मेला वा 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 आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तू हे तैसा झाला अरे जीवनामध्ये हा देह एक ना एक दिवस जाणार आहे दादा अरे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात बाबा आपण सावध राहिलं पाहिजे वेळीच सावध राहिलं पाहिजे का हा नाशिवंत देह आहे आणि एक ना एक दिवस तो जाणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या आणि संतांचा समागम केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपला परमार्थ लवकर करा संत समागमे धरावी आवडे आणि करावी तातडी परमार्थाचे परमार्थ करा का आज पुण्यस्मरणानिमित्त त्या ठिकाणी कीर्तन आहे हरि कीर्तन आहे पुण्यस्मरण कोणी कोणाचं केलं अनेक वेळा सांगण्याचा प्रसंग आलाय दादा अनेक जण सांगतात जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांचं नाम बोल्लोबारायांचं पुण्यस्मरण जगाच्या मालकानं करावं
काय अधिकार होता माझ्या तुकोबारायांचा, किती अधिकार होता. एवढंच नाही, राजा दशरथाचं पिंडदान माझ्या सीतेनं करावं. काय विशेषता आहे, अरे कौरवांचं पिंडदान माझ्या पांडवांनी करावं, आणि तेच पिंडदान, तेच पुण्यस्मरण त्या ठिकाणी तुम्ही आम्ही करतोय दादा. आज प्रत्येक गोष्टीचा विचार केला, प्रत्येक जण कीर्तनामधून का करावं, कशा करता करावं हे कायम सांगून सांगून आपल्या पाठ झालेले आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही. अभंग गोड निवडला होता महाराज. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू का. हा नाशिवंत देह आहे ना, हा एक ना एक जीव त्या ठिकाणी जाणार आहे दादा. आणि जात असताना आपण सावध झालो पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. नुसतं सावध होऊन करायचं काय, परमार्थ काढायचा. आणि परमार्थ करत असताना तो काय असा तसा परमार्थ करायचा नाही. आपण सर्वांनी हाताने टाळे वाजवायचे आणि मुखानं भजन करायचं. कोणत्या देवाचं भजन करायचं महाराज? विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई टाळी वाजवा. विठोबार खुमाई विठोबार गोड हात आहे महाराज, याला म्हणावं कला. म्हणून त्या ठिकाणी महाराज क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. त्या ठिकाणी महाराज यथामथी यथा अवकाश, जशी माझ्या बुद्धीला घडेल त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. कारण जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येत असतं, सांगत गेलो दादा. आणि दुःखातून आपण त्या ठिकाणी कसं तरावं हे सगळ्यात महत्त्वाचा विचार आपण आज पाहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून महाराज सांगतात, या मृत्यूलोकामध्ये तुम्हा आम्हाला जर व्यवस्थित जगायचं असेल, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. चाल म्हणायची शेवटची नको ना. हा, म्हणून त्या ठिकाणं जशी बुद्धीला घडेल त्याप्रमाणे बरोबर त्या ठिकाणं 12 वाजलेले आहेत. एक निर्याणाचा अभंग होईल, त्यानंतर बाकीचे कार्यक्रम केले जातून. म्हणून त्या ठिकाणं पुनच एकदा सर्वांच्या चरणावरती माथा टेकून आधा कदाचित बोलता बोलता एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर तो उदार अंतकरणाने माफ करा. का जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक तयाचा संतोष असो. या न्यायाप्रमाणे या उक्तीप्रमाणे आमच्या बरोबर आलेले सर्वचे गायक मंडळी असतील, बंडोपंत महाराज असतील, श्रीराम महाराज असतील, आणि हे सर्व टाळकरी बरं का, एवढे टाळकरी 18, 17, 18 टाळकरी कीर्तनाला उभा आहेत आमचे भाऊ. त्या ठिकाणं एवढं खऱ्या अर्थानं एवढे टाळकरी उभा आहेत, हे माझं परम भाग्य आहे. मोजून 5, 17, 18 भरतील, काय मी मोजलेले नाहीत पण अंदाज. म्हणून त्या ठिकाणं आमचे गोड मृदुंग, ज्याची कला आहे महाराज, हातामध्ये कला असावी, आणि ते असणारे आमचे विठ्ठल बाबा कावळे उदार अंतकरणाने. त्या ठिकाणी एवढे माणसं आपल्याला सहजासहजी भेटत
नाही. पण आपले असणारं नानांचं भाग्य, त्यांनी अहोरात्र त्या ठिकाणी परमार्थ केला. दिंडी असन, भजन असन, दिंडीमध्ये पायी सोहळ्यामध्ये जावं, परमार्थ साधावा. नव्हे नव्हे तर महाराज हे पाचही भावंडाचा जर विचार केला ना, यांचाही जर विचार केला ना, सर्वजण त्या ठिकाणी सैनिक असून सुद्धा सर्व काय करतात, परमार्थमध्ये आहेत. आमचे असणारे सर्वच भावंड असतील त्या ठिकाणं, महाराज पोपट असतील, साहेबराव असतील, भास्कर नाना असतील, त्या ठिकाणी सर्व असणार हे भावंड, यांच्या बहिणी, हे सर्व परमार्थिक क्षेत्रामध्ये आहेत. म्हणून हा वसा आणि वारसा या घराला लागला, म्हणून एवढे मोठे कलाकार प्राप्त झालेत महाराज. एवढं सोपं नाही. म्हणून त्या ठिकाणी आमच्या बरोबर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, रात्री मी उल्लेख केला आपण, आपल्या मुंगूस गावचा हरिपाठ बरं का साहेब, कधीतरी या. माने महाराज सर्वांना भजनी मंडळाला विनंती आहे, 1-2 दिवस राहिलेत, आज या उद्या या, पण मुंगूस गावचा हरिपाठ पाहण्याकरता या. म्हणून आमचे हिंगणी बेर्डीवरून त्या ठिकाणी दत्ता काका कामठे, माझ्यावरती नितांत प्रेम आहे त्यांचं, आमचे पाहुणे आहेत. ते रात्री हरिपाठ पाहण्याकरता तिकडून आले, दौंडमधून. मग आपण जवळ आहे इथं बाप्पू, जवळ आहे. म्हणून सर्वांना विनंती, आमच्या मुंगूस गावातला जो तरुणांचा हरिपाठ आहे, इकडून 5-50 पोरं आणि इकडून 5-50 पोरं. फक्त महाराज बंडोपंत महाराज हा म्हटले, उडी म्हटले की उडी मारणार, एवढा तरुणांचा त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये उत्स्फूर्तने सहभाग असतो. म्हणून प्रत्येकाला विनंती, सप्ताह चालू आहे, 6 तारखेला काल्याचं कीर्तन आहे, 2 दिवस राहिलेत. म्हणून विनंती, आपण सर्वजण या. म्हणून हे आभाळा एवढे कलाकार आपल्याला प्राप्त झालेत. सर्वांनी एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. वा. म्हणून झालेली सेवा पुनच एकदा सर्वांच्या चरणावरती. हरिपाठाचं टायमिंग काय नाही, 6 ते 7 संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन असतं. म्हणून झालेली सेवा पुनच एकदा सर्वांच्या चरणावरती अर्पण करतो आणि याच ठिकाणं सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, विठ्ठल जय जय विठ्ठल. अभंग. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, सकळा सांगावी विनंती माझी, गडवे झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावे, अंतकाळ विठो आम्हासे पावला पुरी झाला गुप्त तुका, गडवे झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावे तो, हा बोलिले कुरी क्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचार